आज आपण सोया पुलाव करणार आहोत. त्यासाठी इथे मी सोयाबीन भिजत घातले आहे. इथे मी एक बटाटे कट करून घेतले आहे. त्यामध्ये मटार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालूया. काही पावडर मसाले घेतले आहेत ते यामध्ये घालून छान मिक्स करूया. 1 वाटी दही घेतले आहे तेही यामध्ये घालूया. छान मिक्स करून 10 मिनिटं ह्या भाज्या मॅरिनेटसाठी ठेवून देऊया. इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत. कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. यामध्ये साधी जिरी आणि शहाजिरी घालूया. खडे मसाले घालून छान परतून घेऊया तेलामध्ये. यामध्येच बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालूया. ह्या मॅरिनेट केलेल्या भाज्या होत्या ना, त्यामध्ये सोयाबीन घालून छान मिक्स करूया. हे सोयाबीन फोडणीमध्ये घालूया आणि इथे मी 15 मिनिटं तांदूळ भिजत घातला होता, तेही पाणी निथळून काढून या फोडणीमध्ये घालू. छान मिक्स करूया. तांदळाच्या दुप्पट पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. वरून चवीपुरते मीठ टाकूया. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तूप टाकून छान पुलाव शिजवून घेऊया.